नमस्कार मित्रांनो, आपल्या MS डॉक्टर GK या चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण करंट अफेअर्स याविषयी प्रश्नोत्तरे बघणार आहोत. ते आपल्यासाठी उपयुक्त ठरतील, तर शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा. त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून आपले नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील. प्रश्न क्रमांक 1. 2026मध्ये भारताचे नवीन मुख्य निवडणूक आयुक्तपदी कोणाची नियुक्ती झाली? प्रश्नाचे उत्तर आहे ज्ञानेश कुमार. प्रश्न क्रमांक 2. महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री कोण ठरल्या? प्रश्नाचे उत्तर आहे सुनेत्रा पवार. प्रश्न क्रमांक 3. भीमा कोरेगावची लढाई कोणत्या वर्षी झाली? उत्तर आहे 1 जानेवारी 1818. प्रश्न क्रमांक 4. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा अपघात कोणत्या ठिकाणी झाला? उत्तर आहे बारामती. प्रश्न क्रमांक 5. जगातील कोणता देश दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा 5G वापरकर्ता देश आहे? प्रश्नाचे उत्तर आहे भारत. प्रश्न क्रमांक 6. बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशन ॲथलीट्स कमिशनच्या अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली? उत्तर आहे PV सिंधू. प्रश्न क्रमांक 7. कोणत्या राज्यात कुशावती हा तिसरा नवीन जिल्हा निर्माण करण्याची घोषणा करण्यात आली? प्रश्नाचे उत्तर आहे गोवा. प्रश्न क्रमांक 8. 2025च्या फाईड वर्ल्ड रॅपिड चॅम्पियनशिपमध्ये पुरुष गटाचे विजेतेपद कोणी पटकावले? प्रश्नाचे उत्तर आहे मॅग्नस कार्लसन. प्रश्न क्रमांक 9. 2025चा फाईड वर्ल्ड रॅपिड चॅम्पियनशिपमध्ये महिला गटाचे विजेतेपद कोणी पटकावले? उत्तर आहे अलेक्झांड्रा गोरयाचकिना. प्रश्न क्रमांक 10. 5वी राष्ट्रीय सचिव परिषदेचे अध्यक्षस्थान कोणी भूषवले होते? उत्तर आहे नरेंद्र मोदी. प्रश्न क्रमांक 11. भारत कोणत्या देशाला मागे टाकत जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला आहे? उत्तर आहे जपान. प्रश्न क्रमांक 12. 3 जानेवारी हा दिवस कोणत्या महान समाजसुधारकाच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो? उत्तर आहे सावित्रीबाई फुले. प्रश्न क्रमांक 13. दक्षिण ध्रुवावर स्कीइंग करणारी सर्वात तरुण भारतीय महिला कोण ठरली? प्रश्नाचे उत्तर आहे काम्या कार्तिकेयन. प्रश्न क्रमांक 14. भारताने 26 जानेवारी 2026 रोजी कितवा प्रजासत्ताक दिन साजरा केला? प्रश्नाचे उत्तर आहे 77वा प्रजासत्ताक दिन. प्रश्न क्रमांक 15. भारत सरकारने भारत टॅक्सी नावाच्या नवीन सहकारी टॅक्सी सेवेची अधिकृत सुरुवात कधीपासून केली आहे? उत्तर आहे बघा 1 जानेवारी 2026. प्रश्न क्रमांक 16. गिनी देशाचे नवीन अध्यक्ष कोण बनले आहेत? प्रश्नाचे उत्तर आहे कर्नाल मामडी डोंबोया. प्रश्न क्रमांक 17. प्रजासत्ताक दिनाच्या चित्ररथ संचालन 2026मध्ये कोणत्या राज्याच्या चित्ररथाने पहिला क्रमांक मिळवला आहे? प्रश्नाचे उत्तर आहे महाराष्ट्र. प्रश्न क्रमांक 18. 2026मध्ये किती व्यक्तींना पद्म पुरस्कार देण्यात आले आहेत? प्रश्नाचे उत्तर आहे 131. प्रश्न क्रमांक 19. राष्ट्रीय तपास यंत्रणेचे नवीन महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? प्रश्नाचे उत्तर आहे राकेश अग्रवाल. प्रश्न क्रमांक 20.
इंदिरा गांधी अणु संशोधन केंद्राचे नवीन संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? प्रश्नाचे उत्तर आहे श्री कुमारजी पिळई. प्रश्न क्रमांक 21. 6 जानेवारी रोजी महाराष्ट्रात पत्रकार दिन कोणाच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो? उत्तर आहे बाळशास्त्री जांभेकर. प्रश्न क्रमांक 22. बंगळूर येथे पार पडलेल्या 44व्या राष्ट्रीय कनिष्ठ खो खो स्पर्धेत महिला गटाचे विजेतेपद कोणत्या राज्याने जिंकले आहे? प्रश्नाचे उत्तर आहे महाराष्ट्र, उपविजेता ओडिशा. प्रश्न क्रमांक 23. बंगळूर येथे पार पडलेल्या 44व्या राष्ट्रीय कनिष्ठ खो खो स्पर्धेत पुरुष गटाचे विजेतेपद कोणत्या राज्याने जिंकले आहे? प्रश्नाचं उत्तर आहे कर्नाटक, उपविजेता महाराष्ट्र. प्रश्न क्रमांक 24. 58व्या राष्ट्रीय खो खो स्पर्धा 2026साठी महाराष्ट्र पुरुष संघाच्या कर्णधारपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? उत्तर आहे निहार दुबळे. प्रश्न क्रमांक 25. कोणते विद्यापीठ भारतात पहिल्या क्रमांकावर आहे? प्रश्नाचे उत्तर आहे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, बंगळूर. प्रश्न क्रमांक 26. गोल्डन ग्लोब पुरस्कार 2026मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ड्रामा पुरस्कार कोणाला मिळाला? उत्तर आहे जेसी बकाली. प्रश्न क्रमांक 27. कोयना धरणाचे पूर्वीचे नाव शिवाजी सागर असे होते, आता हे नाव बदलून काय करण्यात आले? प्रश्नाचे उत्तर आहे श्री छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर. प्रश्न क्रमांक 28. नागालँड राज्याने आपली पहिली ड्रोन स्कूल, ड्रोन सेंटर ऑफ एक्सलन्स कोठे सुरू केले आहे? प्रश्नाचे उत्तर आहे कोहिमा. प्रश्न क्रमांक 29. राज्यसभा याचिका समितीच्या नवीन अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली? उत्तर आहे राघव चड्डा. प्रश्न क्रमांक 30. 52व्या हिंद केसरी कुस्ती स्पर्धेत महिला गटाचे विजेतेपद कोणी पटकावले? प्रश्नाचे उत्तर आहे काजल डोचक. मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका.